आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन पाहिलेलं. आज काय पाहायचं? ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. म्हणजे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल पासून आपल्याला ग्राफ बनवायचा. आता इथे काय सांगितलं? इन द 9th स्टँडर्ड we learned that the graph of linear equation in 2 variables is a straight line. म्हणजे आपण ऑलरेडी 9th क्लास मध्ये शिकलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे ग्राफ कसे काढायचे? स्ट्रेट लाईनचे. द ऑर्डर पेअर which satisfies the equation is the solution of the equation and the order pair represents a point on that line. आता इथं ऑर्डर पेअर जे आहे दिलेले ते काय सोल्युशन ऑफ द इक्वेशन आहे का नाही हे सांगायचं. आणि त्याच्यानंतर काय? द ऑर्डर पेअर रिप्रेझेंट्स अ पॉइंट ऑन द लाईन. आणि जे काही ऑर्डर पेअर आहे त्याच्यावर आपण काय करणार? लाईन ड्रॉ करणार ग्राफ. ऑर्डर पेअर म्हणजे कोणते? जे कॉमन एक्स कॉमन वाय ची व्हॅल्यू म्हणून जे सांगतो ते. आता तेच आपल्याला पाहायचं. इथे सांगितलेलं झालं. इथे क्वेश्चन दिला काय झाला? ड्रॉ ग्राफ ऑफ 2x - y = 4. पहिल्यांदा पहा लिनियर इक्वेशन व्हेरिएबल आहे x आणि y ची व्हॅल्यू आहे. आणि ऑर्डर पेअर काय? त्याचा ऑर्डर काय आहे? पॉवर 1 1 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशनच आहे का नाही? मग आता आपण पाहू त्याच्यानुसार टेबल कसं तयार करतात. पहा सोल्युशन. टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ इक्वेशन लेट्स राइट 4 ऑर्डर पेयर्स x = 0 2 3, -1. मी तुम्हाला हे सॉल्व कसं करायचं हे सांगाल. आता याच्यात काय केलेलं आहे आणि काय नाही ते सांगतो सर्व. पहा इथं पहा x ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय करू? 0 ठेवू. इथं पहा बरं पुट x = 0 आहे. हा इक्वेशन मध्ये ठेवतात कोणत्या? हे दिलेलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये. मग पहा 2x - y = 4. 2 into x ची व्हॅल्यू काय? 0 - y = 4. 2 into 0 0 - y = -y = आणि 4 ला 4. -y = 4 येणार की नाही? म्हणून y ची व्हॅल्यू काय झाली? -4. इकडला मायनस तिकडे गेला प्लस होतो का? हे इंटू मध्ये व्हायचं. जर ते y सेट टर्म गेला तर मग 4 झालं. पण आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून इथं -4 जे आहे तिकडे डायरेक्ट गेलो. y = -4. आता दुसरा पुट x = 2. पहा 2 into x ची व्हॅल्यू काय? 2 - y = 4. 2 2 जा 4 - y = 4 -y = इथला 4 काय? प्लस मध्ये येतो आहे का नाही? तिकडे गेला काय होतो? शिफ्ट केला तर -4 - 4 0 - y = म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? 0 आले. मग आता हे जे आहे x ची व्हॅल्यू 0 ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय आली? -4. मग कोऑर्डिनेट कसं द्यायचं? 0, -4. दुसरे पहा x ची व्हॅल्यू 2 ठेवलं तर काय आलं? 0 आला. म्हणून इथं 2, 0 2, 0. आणि नेक्स्ट आता 3 ठेवून पाहू. पुट x = 3. 2 into 3 - y = 4. हे x ची व्हॅल्यू ठेवा. x आहे ना आहे. 2 3 जा 6 - y = 4 -y काय होणार सांगा बरं? इथला जो 6 आहे प्लस मध्ये तिकडे गेला -4 - 6. 6 मधून 4 गेले 2 राहिले. जो बेकर नंबर आहे त्याचा साइन लिहू नको तो वेळ आहे परत होता. -y = -2 आला. मायनस काय होतं? हे प्लस होतो. y ची व्हॅल्यू काय आली? मग 2. काय ठेवल्यानंतर आले 2. x जर आपण 3 ठेवला तर काय आले? y ची व्हॅल्यू 2. मग इथं काय झालं? 3, 2. आता -1 ठेवता. पुट x = -1. 2 into -1 - y = 4. 2 into -1 -2 - y = 4 -y = 4. आता इथला -2 तिकडे गेला काय होतो? +2 -y = 4 + 2 6. मग y = काय ना? हे मायनस तिकडे वाटलं तर तो -6 प्लस होतो का इथं? नाही. आता हे झालं 4 व्हॅल्यू. मग इथं -1 ठेवलं तर काय आला? -6. म्हणून -1, -6. आता खालचा जे आपण शिकवलेलं आहे काय शिकलेलं आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणते साइन येतात? फर्स्ट क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड कोणता आहे? थर्ड आहे आणि फोर्थ क्वाड्रंट कोणता आहे? तर प्लस क्वाड्रंट मध्ये कोणते साइन असतात? प्लस. सेकंड क्वाड्रंट मध्ये -+, थर्ड क्वाड्रंट मध्ये -,
फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस असं सांगितलंय. त्याच्यापासून आपल्याला क्वाड्रंट ओळखता येते दिलेल्या ऑर्डर पेअर म्हणजे कोऑर्डिनेट पासून ओळखायला यायला पाहिजे. आता पहा पहिला काय दिला 0, -4. 0 कोणत्या याच्यावर आहे एक्स ऍक्सिस वर आणि y कोणत्या याच्यावर आहे एक्स ऍक्सिस वर 0 आहे. y कोणत्या याच्यावर आहे -4 कुठे येतं yचा -4 व्हेरी गुड खाली येतं याला -4 इथं काय लिहिलं क्वाड्रंट 0, -4 आला. सेकंड पार्ट 2, 0 कोणता क्वाड्रंट येतो प्लस आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येते काय नो एक्स ऍक्सिस चा 2 आणि y ऍक्सिस चा 0 येतं मग इथं काय लिहिलं आपण 2, 0. मग थर्ड ऍक्सिस पार्ट कोणता दिलेला ऑर्डर 3, 2 ते पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहा बरं हे 1 3 आहे इथं 3 आहे आणि इथं 2 आहे पहा हे 3 आणि इथून हे 2 इथलं जे आहे ते काय आहे आपलं इथला वेळेला पॉइंट कोऑर्डिनेट 3, 2 एक्स ऍक्सिस वरचा काय आहे इथला 3 आणि y ऍक्सिस चा काय 2 हे दोघांना इंटरसेक्ट केलेला पॉइंट जे आहे ते काय 3, 2. आता नेक्स्ट पॉइंट -1, -6 थर्ड क्वाड्रंट फोर्थ मध्ये थर्ड एक्स ऍक्सिस चा -1 इकडे -6 पर्यंत आणून घेतो आपण हे असं इथून आपण काढलं हे -1 ची लाईन आणि इथून हे काढलं ते येते की नाही ते येते येतं मी कोणता झाला -1, -6 आता हे झालेलं आहे का पॉइंट हे मी पॉइंट लिहिलं. तिथले नेक्स्ट माहिती काय पहा स्टेप टू फॉलो फॉर ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आपल्याला ग्राफिकल म्हणजे ग्राफ काढताना लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचे आपल्याला स्टेप काय ते सांगायचं पहा फाइंड ऍट लीस्ट 4 ऑर्डर पेअर्स फॉर गिवन इक्वेशन. पहा बरं 4 ऑर्डर पेअर तयार करणे 1, 2, 3, 4 काही वेळा दिलेलं असतं ऍक्टिव्हिटी छोटीशी पण आपल्याला ऍक्टिव्हिटी येतात त्याच्यात काही वेळा एक्स ची काही वेळा वाय ची व्हॅल्यू काही वेळा एक्स ची असं दिलेले असते नाही दिलं आपल्या ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करून म्हणजे आपल्या मनाने व्हॅल्यू घेऊ शकतात 0 घ्या 1 घ्या 2 घ्या वाय ची व्हॅल्यू भेटू शकता काही त्याच्यानुसार एक्स ची व्हॅल्यू जर घेतल्या मनानं तर वाय ची काढता येते आणि वाय ची घेतलं तर एक्स ची काढता येते. बरं आता इथं काय म्हणतात फाइंड ऍट लीस्ट 4 ऑर्डर पेअर फॉर ए गिवन इक्वेशन. हे दिलेले काय आपण आता याच्यात 4 ऑर्डर पेअर फाइंड केलं आणि नंतर ड्रॉ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस ऑन द ग्राफ पेपर. मग आता एक्स ऍक्सिस काढून दाखवलं वाय ऍक्सिस काढून दाखवलं मग नेक्स्ट काय म्हणलं ऑन वाय ऍक्सिस ऑन द ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स आणि नंतर त्याच्यात काय केलं ऑर्डर पेअरचे प्लॉट द पॉइंट्स केलं. तिसरं काय सी दॅट ऑल 4 पॉइंट्स लाय ऑन द वन लाईन. आता आपल्याला पाहायचं आहे की चारही जे पॉइंट काढलेले आहेत प्लॉट केलेले आहे 3, 2, 2, 0, 0, -4 आणि -1, -6 हे एका लाईन मध्ये येतात का चारही पॉइंट हे पाहायचं लाईन ड्रॉ करायचं. सी दॅट काय म्हणजे हे पाहायचं ऑल 4 पॉइंट्स हे पहा बरं 1, 2, 3, 4 पॉइंट्स लाईन म्हणजे काय एका लाईन मध्ये आहे का पहा लाईन ऑन द वन लाईन एका लाईन मध्ये हे दिसत आहेत का आपण ड्रॉ करायचं. आता पहा बरं हे असं आहे ना आता माझ्याकडे स्कॅन आहे ऍक्च्युअली तुम्हाला ग्राफवर सर्व व्यवस्थित येऊन जाईल बरं त्याने एका लाईन मध्ये म्हणजे काय झाला लिनियर ग्राफ झाला आता याच्यातलं एका लाईन मध्ये आलं म्हणजे काय कोलिनियर आहे आणि जर एका लाईन मध्ये नसतील तर काय झालं नॉन कोलिनियर. जर आपण 3 पॉइंटच काढले असे ऑर्डर पेअर तर आपल्याला काही वेळा चुकणार म्हणजे काही वेळा कसं आहे पॉइंट एका वेळा असं येऊ शकतो हे 2 आहे तिसरा एखादा चौथा असा जाईल ना 3 पर्यंत का नाही ऍक्च्युअली आपलं खरंच स्ट्रेट लाईन नाही आले आता अशा टाईपचे काय समजा नॉन कोलिनियर म्हणू शकतो किंवा अशा टाईपचे काही. बरं आता कोलिनियर म्हणले की नाही एकाच लाईन मध्ये सर्व ते होणार नाही तर कोणते पॉइंट असतात त्याच्यात एक लाईन तयार होत असते ते काय ना कोलिनियर. मग आता एक कोणती झाली लाईन ड्रॉ केलेली 4 ऑर्डर पेअर मधून काढलेले कोलिनियर झालेले आहे हे अशा प्रकारे ड्रॉ करायचं. पहिली स्टेप काय पहिल्यांदा आपण ऑर्डर पेअर फाइंड करून घेणार. सेकंड स्टेप काय की आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेणार. इथं स्केल पण सांगितलं स्केल ऑन द बोथ ऍक्सिस का त्याच्यात पण आपण सांगितलेलं आहे स्केल आणि याच्यावर पण सांगितलं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट हे 1 सेंटीमीटर आहे म्हणजे काही 1 युनिट नुसार. आता पहा लास्ट थर्ड पॉइंट सी दॅट ऑल 4 पॉइंट्स
lie on the one line. आणि आपलं पाहायचं की चारही पॉइंट्स मधून एखादा लाईन तयार होते का हे पाहायचं. आणि इथं एक सांगितलेलं आहे माहिती इथं मी लिहून दिलं नाही बरं, वेळ झालेलाच हा तरी सांगतो. 2 points आर सफिशियंट टू रिप्रेझेंट अ लाईन. म्हणजे आपल्या इथे काय सांगताय, 2 पॉइंट जरी आपल्याला काढले तर सफिशियंट आहे की लाईन ड्रॉ होते. बरं आता कोणते तुम्ही 2 पॉइंट घ्या, इथं इथं घ्या लाईन करू शकतो तयार, इथं इथं घ्या लाईन करू शकतो, इथून इथं घ्या लाईन तयार होते. मग नंतर काय सांगितलं, बट इफ कोऑर्डिनेट ऑफ वन ऑफ द 2 points आर रॉंग देन यू विल नॉट गेट अ करेक्ट लाईन. म्हणजे आपण 2 किंवा एक जर लाईन काढले, आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्ती काढला, 2 जरी काढले आपण असे काय ऑर्डर पेअर, तर आपल्याला काय होणार की स्ट्रेट लाईन होईल, पण सांगता येणार नाही की कोलिनियर आहे का. हे 2 पॉइंट समजा इथं असं करेक्ट असतील स्ट्रेट लाईन, पण तिसरा पॉइंट समजा असा असला आपण पॉइंटच केला नाही, मग हे काय होणार असं जाईल, मग आपण पुढचा अंदाज समजा येणार ना सर्व स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणून इथं सांगितलं आहे की काय ऍटलिस्ट 4 ऑर्डर पेअर. आता काय इथं 2 points are wrong then you will not get a correct line. If you plot 3 points and if they are non-collinear then it is a understand that one of the points is wrongly plotted. आणि 3 पण पॉइंट जर केला ऑर्डर पेअर तर करेक्ट लाईन येईल, पण सांगता येणार नाही की आपले ती कोलिनियरच लाईन असेल. म्हणून इथं सांगितलं आहे बट इट इज नॉट इझी टू आयडेंटिफाय द इनकरेक्ट पॉइंट. इफ वी प्लॉट 4 points इट इज ऍट मोस्ट आपलं ऑलमोस्ट सर्टेन दॅट 3 देन विल कोलिनियर. म्हणजे जर 4 पॉइंट आपण सॉल्व्ह केलं त्याच्यात ऑर्डर पेअर 4 पॉइंट जर काढलो तर काय होणार की कोलिनियर असणारच, हे आपल्याला सिद्ध होणार, असं प्रूफ होणार. म्हणून आपल्याला इथं सांगितलेलं आहे की 4 ऑर्डर पेअर फाइंड करणे गरजेचं आहे. पहिली स्टेप काय करायला, 4 ऑर्डर पेअरचा एक टेबल तयार करून घेतो. मग दुसरं काय करा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे स्केल तयार करून घेतो पूर्ण. तिसऱ्या काय करू आपण, ते पॉइंट्स प्लॉट केलं, प्लॉट केलेलं पॉइंट जे काय आहेत त्याला काय करावं, त्याच्यातून एक लाईन ड्रॉ होते का पाहिलं, म्हणजे काय झालं ग्राफ लिनियर इक्वेशन. ग्राफ ऑफ 2 लिनियर इक्वेशन. तर नेक्स्ट ग्राफिकल मेथड जे आपण नेक्स्ट पाहू उद्या.